नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपला रमेश सारथी. गौरव राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आज आपण या क्लासमध्ये ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली वेन, स्कॅर्सली वेन हे 4 टॉपिक आहेत. हे 4 टॉपिकचा अर्थ सारखेच आहे बेटा. ॲज सून ॲज म्हणजे लगेच, नो सूनर डीड म्हटलं तर लगेच, नो सूनर दॅन म्हटलं तरी लगेच, हार्डली वेन लगेच ताबडतोब, स्केर्सली वेन लगेच ताबडतोब म्हणजे इमिडिएटली असा अर्थ होतो बेटा. मग ह्याच्यामध्ये वाक्यांचा बदल कसं होतोय? हे वाक्य स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये 1 मार्कासाठी विचारतात बेटा. कोणतेही वाक्य विचारू शकतात. सो ह्याला कसे बदलतात आणि वाक्य अगोदर बघूया बेटा. लिहून घ्या हे वाक्य. मी समजावून देतो की वाक्य तुम्ही लिहून घ्या. As soon as the needle reaches the point, comma इथं she stops the engine. हे दिलेले वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे बेटा. कसे समजतो आपल्याला? हे रीच जे वर्ब आहे याला ईएस लागलेला आहे. दिस इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. मग दिलेले वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचा नो सूनर कशी होते? कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरायची? पहा बेटा. नो सूनर डज काय घेतला इथं आपण? डज घेतला बेटा. नो सूनर डज सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, थर्ड पर्सन आहे, नीडल थर्ड पर्सन आहे. मग काय घेतलं बेटा? डज. नो सूनर डज द नीडल रीच द पॉइंट. इथं रीचेसला ईएस जे आहे ते इथं रीचला येत नाही, येत आहे. हे कुठं आलं? हे डजला लागलेलं आहे. ध्यान इथं जे कॉमा आहे त्यात काय घेतलं? ध्यान घेतलं बेटा. हे लक्षात ठेवा, लिहून घ्या. शी स्टॉप्स द इंजिन हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. नो सूनर डज द नीडल रीच द पॉइंट दॅन शी स्टॉप्स द इंजिन हे पहिला सेंटेन्स आहे बेटा. आणि दुसरा बघूया. ॲज सून ॲज आय रीच देअर आय विल कॉल यू. लगेच जसे मी तिथं पोहोचतो तुम्हाला लगेच बोलतो, लगेच फोन करतोय असा अर्थ होतो बेटा वाक्याचा. मग याचं नो सूनर कसं होतंय आणि हे कोणत्या टेन्स मध्ये आहे? हाचे टेन्स पहा बेटा. आय रीच हे पण सिंपल प्रेझेंट टेन्स आहे बेटा. कोणत्या टेन्स मध्ये आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आणि जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतोय तर त्याच्या नो सूनर कसं होतं पहा. नो सूनर डू आय रीच देअर. इथं डू वापरलं बेटा. पहिल्या वाक्यामध्ये डज होता, इथं काय दिलं? डू. नो सूनर डू आय रीच देअर दॅन आय विल कॉल यू. नेक्स्ट तिसरा बघूया बेटा. ॲज सून ॲज शी रीच्ड द स्टेशन, कॉमा द ट्रेन लेफ्ट. रीच्ड हे पास्ट टेन्स आहे बेटा. अगोदरच 2 वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये होते. हे कोणतं टेन्स आहे? पास्ट टेन्स मध्ये. मग त्याचा नो सूनर कसा होतो इथं बघूया बेटा. नो सूनर डिड. नो सूनर काय आलं बेटा? डिड. एक लक्षात ठेवा बेटा, नेगेटिव्ह वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असतो. हे लक्षात घ्या बेटा. हे आठवण ठेवा, कारण का आपण जेव्हा टेन्स शिकलो होतो टेन्स मध्ये आपण डिटेल मध्ये शिकलो बेटा. ज्यांनी हे व्हिडिओ पहिली वेळेस पाहत असतील कृपया प्लेलिस्ट वर जाऊन टेन्स पहा, कारण का टेन्स म्हणजे मूळ आहे, टेन्स म्हणजे पाया आहे बेटा. हे सिंपल पास्ट टेन्स आहे. मग काय याचा अर्थ? नो सूनर डिड शी रीच. हा रीचचं काय झालं बेटा? रीच झाला, कारण का डिड आलेला आहे. द स्टेशन दॅन द ट्रेन लेफ्ट. चौथा बघूया बेटा वाक्य. नो सूनर डिड द रॅट सी द कॅट दॅन इट रॅन अवे. उंदराने जेव्हा मांजराला बघितलं लगेच पळून गेला. ह्याचा अर्थ होतो नो सूनरचा. मग याला काय करायचं? ॲज सून ॲज करायचं आपल्याला. पहा काय केलं इथं. म्हणजे इथं ॲज सून ॲज नो सूनर केलं, इथं नो सूनर दिलं. काय करायचं आपल्याला? ॲज सून ॲज करायचं. तर डिड आलेला आहे इथं. डिड आलं म्हणजे पास्ट टेन्स आहे बेटा. काय आलं बघ? ॲज सून ॲज द रॅट सॉ द कॅट. सॉ इथं बेटा डिड आहे, सी आहे. हे जे नेगेटिव्ह मध्ये डिड आणि सी असतोय म्हणजे ॲज सून ॲज मध्ये काय झालं? हे सॉ. ॲज सून ॲज द रॅट सॉ द कॅट, कॉमा इट रॅन अवे. जिथं ध्यान आहे बेटा त्या ठिकाणी काय लिहायचं? कॉमा घ्यायचं. इट रॅन अवे, फुल स्टॉप. आणि नेक्स्ट 5वं वाक्य बघूया बेटा. नो सूनर डिड द टीचर एंटर द क्लास दॅन द स्टुडंट्स स्टूड अप. नो सूनर म्हणजे लगेच जेव्हा शिक्षकांनी क्लासमध्ये प्रवेश केले विद्यार्थी लगेच उभे राहिले. हे नो सूनरचं वाक्य आहे. ह्याला काय करायचं बेटा? हार्डली वेन करायचं बेटा. हे हार्डली वेन. एक लक्षात ठेवा बेटा, जेव्हा हार्डली येतोय हे नो सूनर जेव्हा लिहिलं आपण त्या नो सूनरच्या नंतर डज घेतला, डू घेतला, डिड घेतला, जसे टेन्स बदलतो तसे. परंतु तो हार्डली जेव्हा येतो किंवा स्केर्सली जेव्हा येतो
त्याच्या नंतर लगेच हॅड हे शब्द लिहायचं बेटा. हार्डली हॅड द टीचर एंटर द क्लास, हे हॅड घेतलं ते झालं बेटा पास्ट परफेक्ट टेन्स. काय झालं हे पास्ट परफेक्ट टेन्स. हार्डली हॅड द टीचर एंटर द क्लास वेन, इथं हार्डली लिहिलं काय लिहायचं वेन लिहायचं बेटा. जिथं ध्यान असतोय तिथं वेन घ्यायचं, जिथं काम असतोय तिथं काय घ्यायचं वेन घ्यायचं. वेन द स्टुडंट स्टूड अप, नो सुनानं काय केलं हार्डली वेन केलं. नेक्स्ट सिक्स्थ सेंटेन्स ऍज सून ऍज आहे त्याला हार्डली वेन करायचंय. ऍज सून ऍज द बेल रँग, कॉमा इथं आहे स्टुडंट्स गॅदर्ड ऑन द ग्राउंड. हार्डली हॅड आता सांगितलं हार्डली नंतर हॅड लगेच घ्यायचं. हार्डली हॅड द बेल रंग, हे पास्ट परफेक्ट टेन्स असल्यामुळे रँगचं काय झालं बेटा रंग झालंय. V3 पास्ट पार्टिसिपल. वेन स्टुडंट्स गॅदर्ड ऑन द ग्राउंड, जशी घंटी वाजली बेल लगेच विद्यार्थी ग्राउंडवर जमा झालेले आहेत. असे हे हार्डली वेनचं वाक्य आहे बेटा. नेक्स्ट सेवन्थ वन बघूया. नो सूनर डिड आय टर्न लेफ्ट दॅन आय सा द थीव्स. नो सूनर डिड आय टर्न लेफ्ट, लगेच जसे मी डाव्या बाजूला असं वळून बघितलं तर मला कोण दिसलं इथं आय सॉ द थीव्स, चोर होते इथं, चोरांना मी बघितलं. हे सेंटेन्स आहे नो सूनरचा. ह्याला आपण स्केर्सली करायचं. आता आपण हार्डली केलं होतं हार्डली वेन, ह्याला काय करायचं स्केर्सली वेन. हे स्केर्सली नंतर देखील विद्यार्थी मित्र एक लक्षात ठेवा, जसं हार्डली नंतर हॅड लिहिलेलं आहे तसे स्केर्सली नंतर देखील हॅड लगेच लिहायचं. स्केर्सली हॅड आय टर्न लेफ्ट, आणि इथं जिथं ध्यान आहे त्या ठिकाणी वेन घ्यायचं. वेन आय सॉ द थीव्स. सोपे आहेत बेटा वाक्य, खूप सोपे आहेत, फक्त थोडं लक्ष द्या. आणि परीक्षेमध्ये थोडस कन्फ्युजन करण्यासाठी मोठे वाक्य किंवा थोडं अवघड वाक्य देऊ शकतात त्यांनी, परंतु हे पाया आहे बेटा. हे पाया शिकलं तर कोणतंही आपल्याला करता येतं. नेक्स्ट शेवटचं 8वं वाक्य. ऍज सून ऍज शी रीच्ड द काउंटर कॉमा इट वॉज क्लोज्ड. जेव्हा ऍज सून ऍज येतो बेटा इथं काम असतो बेटा. नो सूनर आलं की ध्यान असतोय, हार्डली आलं की वेन असतो, एवढं लक्षात ठेवाय. ह्याला आता काय करायचं स्कॅर्सली करायचं बेटा. स्कॅर्सली हॅड शी रीच्ड द काउंटर वेन इट वॉज क्लोज्ड. हे जे काम आहे त्यात काय घेतलं बेटा वेन इट वॉज क्लोज्ड. वेल मित्रांनो, आता आपण नियम बघूया. ऍज सून ऍज, नो सूनर दॅन, हार्डली वेन, स्कॅर्सली वेन, हे जे कसे बदलतात, हे जे आपण वाक्य पाहिलं त्याचे नियम कसे आहेत बघूया आणि लिहून घ्या. मी सांगतो लिहून घ्या बेटा. नियम नंबर 1. ऍज सून ऍज चे वाक्य नो सूनर मध्ये बदलताना त्या वाक्यात डू, डज किंवा डिड हे सहाय्यकारी क्रियापद टेन्सच्या किंवा काळानुसार वापरावी. ऍज सून ऍजला जेव्हा आपण नो सूनर करतो बेटा तेव्हा त्या वाक्यात डू, डज किंवा डिड, आपण आता जे वाक्य शिकलेले आहोत त्या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यात डज आहे बेटा, दुसऱ्यामध्ये डू आहे, तिसऱ्यामध्ये डिड आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्स थर्ड पर्सन असेल तर डज येतोय, प्रेझेंट टेन्स फर्स्ट पर्सन किंवा सेकंड पर्सन असेल तर डू येतोय, पास्ट टेन्स असेल तर डिड येतोय. असे काळानुसार टेन्स अनुसार हे डू, डज, डिड वापरावे. नंबर 1 लिहून घ्या बेटा हे. आणि दुसरा नियम, ऍज सून ऍज वाक्यातला कामाच्या ठिकाणी नो सूनर मध्ये ध्यान तसेच हार्डली व स्कॅर्सली मध्ये वेन हे शब्द वापरावे. जिथं ऍज सून ऍजच्या वाक्यात कॉमा आहे त्याला तुम्ही नो सूनर जर करता तर ध्यान लिहा, हार्डली किंवा स्कॅर्सली जेव्हा करता तर त्या कामाचं ठिकाण काय लिहायचं वेन लिहायचं बेटा. हे लिहून घ्या. नेक्स्ट तिसरा, या दोन्ही वाक्यातले घटना किंवा प्रसंग लगेच एका पाठोपाठ एक घडतात, म्हणून नो सूनर, हार्डली किंवा स्कॅर्सली पहिल्या प्रसंगात व ध्यान किंवा वेन हे दुसऱ्या प्रसंगात वापरावे. म्हणजे जे ऍज सून ऍज जेव्हा आपण पहिल्यासाठी वापरतो, नो सूनर, हार्डली किंवा स्कॅर्सली पहिल्या प्रसंगाला पहिल्या घटनेसोबत वापरायचं आणि ध्यान किंवा वेन हे कुठं वापरायचं दुसऱ्या प्रसंगात हे वापरावं बेटा. नेक्स्ट चौथा, हार्डली आणि स्कॅर्सली नंतर लगेच हॅड हे शब्द लिहावे. जसे नो सूनर नंतर डू, डज, डिड लिहितो बेटा आपण, तसे हार्डली आणि स्कॅर्सली नंतर कोणता लिहायचा शब्द हॅड लिहायचा, हे विसरू नका. वेल मित्र हो, हे नियम आहेत, लिहून घ्या बेटा. जर समजा याच्यात तुम्हाला अजून काही शंका असेल का समजत नसेल, प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका मला विचारा, मी उत्तर देतोय.
वेल इथं आपण थांबूया बेटा. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट अजून एक टॉपिक ना आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.